अभिजित दीपके आणि राहुल गांधी यांनी फडणवीसच्या तोंडाला फेस आणला आहे. राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी नागपुरात जेनझी गोळा केले, पण ते सगळे पिकलेल्या केसाचे आणि टक्कल पडलेले जेनझी होते. राहुल गांधींच्या कार्यक्रमात 1 लाखापेक्षा जास्त पोरं होती, पण इकडे फडणवीसांनी 4,000 ढोल ताशा पथक बोलावले होते पैसे देऊन. बाकी पूर्ण मैदान रिकामं होतं. अरे जेनझीच्या नावाखाली हाफ चड्डीवाले म्हातारे दिसतात यात. निखिल वागळे यांनी भाजपची डंगरी डुंगरी जेनझी कशी धुतली, चला बघूया. आज मी राहुल गांधींची नक्कल करणाऱ्यांविषयी बोलणार आहे. शनिवारी राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कदाचित किंवा हे पाहून 24 तासांच्या आत, ऐका, 24 तासांच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जेन झीशी संवाद आयोजित केला. हा संवाद अक्षरशः फ्लॉप झाला. याचं कारण इथे नक्कल चालत नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्वतंत्रपणे म्हणा, वेगळ्या प्रकारे म्हणा, पण राहुल गांधी एक यशस्वी कार्यक्रम पुण्यात करतात म्हणून मी त्याला नागपूरला उत्तर देणार आहे असा फडणवीसांनी उपद्व्याप घातला, म्हणून तो खड्ड्यात गेला, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर राहुल गांधींचा पुण्यातला कार्यक्रम आणि फडणवीसांचा नागपूरमधला कार्यक्रम यांची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की फडणवीसांचा कार्यक्रम किती भिक्कार होता. बेकार आणि भिक्कार, हे लक्षात ठेवा. याचं कारण राहुल गांधी जर मुलींची गर्दी जमवतात तर आम्ही ही गर्दी जमवू शकतो असं फडणवीसांना दाखवायचं असावं. ढोल ताशे वाजवणारे पथकं तिथे जमा करण्यात आली नागपूरला, जे भाजपला पैशाच्या जोरावर अगदी सहज शक्य आहे, आणि ती ओळीमध्ये उभी केली मैदान भरण्यासाठी. एक एक रांग केली ढोल ताशेवाल्यांची. तेवढ्यात पावसालाही भगवून नाही, पाऊस पडायला लागला प्रचंड, त्यामुळे गडबड झाली आणि कार्यक्रम गुंडाळावा लागला, हे लक्षात घ्या. जंतर मंतरच्या आंदोलनानंतर मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी, अमित शहापासून देवेंद्र फडणवीस पर्यंत आणि खाली सुद्धा, खाली तर सगळे दगडच भरलेले आहेत, खाली सुद्धा सगळे भाजपवाले हे गोंधळलेले आहेत. तुम्ही काय करताय? तुम्ही ढोल ताशाची पथकं गोळा करून त्यांचे कार्यक्रम करून तरुण पिढीपुढे काय ठेवताय? कोणता कार्यक्रम ठेवताय? तरुण पिढी मागते की आमच्या शाळा नीट करा, आमची शिक्षण व्यवस्था नीट करा, पेपर फुटू नयेत, पेपर फुटणार नाहीत असा काहीतरी चोख बंदोबस्त करा. हे करायच्या ऐवजी ढोल ताशाच्या पथकानी त्यांचा मेंदू बधीर करून, त्यांचे कान बधीर करून तुम्ही काय साधताय देवेंद्र फडणवीस? एकेकाळी तुम्हाला अक्कल आहे असा आमचा समज होता, जो नंतर तुम्हाला अक्कल आहे पण ती अक्कल भलतीकडे वावरते आहे असं नंतर लक्षात आलं. आणि महाराष्ट्रामध्ये जे पक्षांतर कांड घडलं, पक्ष फोडीफोडी झाली, त्याचे तुम्ही सूत्रधार आहात हेही नंतर लक्षात आलं. तुमचा काळ संपला, मोदींचा काळ संपला, अमित शहांचा काळ संपला, आता राहुल गांधींचा काळ सुरू झालेला आहे आणि तरुण पिढी राहुल गांधींना आपला प्रतिनिधी मानते, हेही तुमच्या लक्षात येत. तिथे पुण्याच्या व्यासपीठावर राहुल गांधी एकटेच होते आणि ह्या मुली होत्या, बोलणाऱ्या मुली होत्या. इथे नागपूरला बघा, आणि कोणाला बोलवलं? 2 उद्योजक ज्यांचा काय आगापिछा नाही, ते म्हणे प्रेरणास्थान तरुणांचे, आणि तिलक वर्मा. अरे तिलक वर्माची कामगिरी काय आहे तरुणांना संदेश द्यायला? यांना काहीतरी कार्यक्रम करायचा होता राहुल गांधींना तोंड देण्यासाठी, आणि तो फसला, हे लक्षात घ्या. आणि फडणवीस, तुम्ही जर अशा प्रकारे नव्या पिढीशी बोलायला जाल तर तुमचे सगळे कार्यक्रम फसणार आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही तोंडावर पडणार आहात. देवेंद्र फडणवीस राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यातला जाहीर झाल्यापासून अस्वस्थ होते. खरं तर त्यांनी अस्वस्थ व्हायची काहीच गरज नव्हती. तुम्ही लोकांना सांगताय वंदे मातरम 6 कडवी म्हणा. माझं तर प्रति आव्हान आहे, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी वंदे मातरमची 6 कडवी म्हणून दाखवावीत. आणि जरी तरी टेलिप्रॉम्प्टर घेतला तरी त्यांना वंदे मातरम नीट म्हणता येणार नाही, माझी खात्री आहे.
नितेश राणे वगैरे तुमचे जे मवाली लोक तुम्ही जमा केलेले आहेत, पडळकर वगैरे किंवा आणखीन कोणी 4-5 लोक असतील जे ते मी वचा बोलत असतात, यांना जर वंदे मातरमचे शब्द जरी उच्चारता आले ना तरी मी काही हरायला तयार आहे. तेव्हा दुसरा मुद्दा, नरेंद्र मोदींचे जसे फडणवीस चेले सपाटे आहेत तसेच फडणवीसांचे चेले सपाटे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी एक आहे चित्रा वाघ यांना कसलंच भान उरलेलं आहे असं मला वाटत नाही. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना शरद पवारांची चमचेगिरी करायच्या, आता फडणवीसांची करतात. चमचेगिरी करून पदं मिळवणं आणि स्वतःच्या नवऱ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप लपवणं एवढाच त्यांचा उद्योग आहे. त्यांनी असं म्हटलं की महिला रिझर्वेशन अंमलात आणा, काँग्रेस पार्टी त्याला विरोध का करते. चित्रा वाघांना माहीत नसेल पण निदान फडणवीसांना तर माहीत पाहिजे की 2023 साली महिलांच्या 33% राखीव जागांचं विधेयक मंजूर झालं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. ते अजून मोदी सरकारने अंमलात आणलेलं नाही. या विधेयकाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता, सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. तरुण पिढीला शाळा हव्यात, तरुण पिढीला नोकऱ्या हव्यात, तरुण पिढीला हिंदू मुस्लिम दंगा नको आहे, हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली धोरणं बदलली पाहिजेत. नुसते पैसे वाटून जेन झी आपल्या बाजूला येईल असा समज करून घेणं हा मूर्खपणा आहे. आणि या समजातूनच ढोल पथकांना पैसे देऊन आणलं. मी आरोप करतो, ढोल पथकांना नागपूरला पैसे देऊन, नाश्ता देऊन, जे काय आहे ते त्यांना पाहिजे ते देऊन आणलं. आणि तो कार्यक्रम जो होता जेन झीशी संवाद, हा ढोल पथकांशी संवाद असा कार्यक्रम होता, तो फ्लॉप गेला. फडणवीसांच्या बुद्धीची दिवाळखोरी यातून दिसलेली आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे फडणवीसांना, तुमचं सरकार तर बेकार आहे, एकदम बेकार आहे. कामही काही करत नाही, नुसते पैसे खातायत मंत्री. आणि हे तुम्हालाही माहिती आहे. किती घोळ झालेत हे मीडिया छापत नाहीये. पण आता मीडियावर कुणाचा विश्वास नाही, गोदी मीडिया कोणी पाहत नाही. फडणवीसांचं जेन झी संवाद किंवा त्यांचा जो जेन झी कार्यक्रम आहे तो फ्लॉप झाला, याबद्दल मला काही आश्चर्य वाटत नाही. कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका फडणवीस, काहीतरी नवं शोधून काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही सरकार चालवताय, तुम्ही काहीतरी काम करा पैसे खाण्याच्या पलीकडे. तर कदाचित ठेवतीलच असं नाही जेन झी विश्वास, कदाचित थोडेसे जेन झी तुमच्यावर विश्वास ठेवतील. पण आज नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे त्यांचे नेते यांच्यावरचा जेन झीचा विश्वास उडालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. जसजसं 2029 जवळ येत आहे तसं भाजपवाले अधिकाधिक अस्वस्थ होणार आहेत आणि अधिकाधिक चुका करणार आहेत असा माझा अंदाज आहे. बघूया काय होत आहे.